श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदारम्भोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा नन्दे दयानन्दं लम्बोदरकमलाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने ताम्रोधविहीनाय ऋषीणां प्रपराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे तुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपम् जयांसा जनी जन्मनामार्थसारा जयाये सदावासनातके जयांसा मुखी सर्वदा नामके। नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ति शुकाचार्ये पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासे कलियुगासारिकान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे। कैलासराणा शिवचंद्रमौली मणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मजकोणतारी। मूकं करोति वाचालं मंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रलीलाम्बुदाभं जगन्नेतपायं मण्डलं मण्डनाथं करुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डरीकावृते हरिद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिपाठावरती जे
निरूपण सुरू आहे ते श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं की हा ग्रंथ, याची कोणताही ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर त्याची जी प्रस्तावना म्हणतात ती प्रस्तावना काल आपण पाहिली. एखादी गोष्ट आम्हाला माहिती करून घ्यायची तर त्याच्या मागे काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. म्हणून हरिपाठ चिंतन करतात. गेल्या 750 वर्षामध्ये एकही असा पुण्यात्मा नाही जो म्हणाला हरिपाठ सोपा आहे. म्हणायला सोपा असेल बरं का. विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय. मी काल विषय सांगितला हरिपाठाचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस नाम घ्या एवढाच विषय. आणि त्या हरिपाठातल्या पहिल्या अभंगातला काल मला आत गेल्या गेल्या नंदिनी त्यांनी विचारलं, झाला अभंग एक, म्हणजे कसं सांगणार आहे रोज एक अभंग का काय. म्हणलं असं डोक्यात आहे, पण म्हणलं काल देवाची द्वारी, यातल्या देव इथपर्यंतच म्हणला. देवाची द्वारी, अजून त्या द्वारीपर्यंत जायचंय आपण. कारण प्रस्तावना म्हणून प्रस्ताव नाही का, पाया महत्वाचा, त्याच्यावरती सगळी इमारत उभी राहते. काल आपण त्याच्यावरती मी विश्लेषण केलं आहे. हरिपाठ म्हणायला सोपा आहे आणि बहुतेकांचा तो पाठही असतो. जो वारकरी ज्यांनी माळ घातली आहे, आपण सगळे त्या अर्थानं वारकरीच बरं का. म्हणजे माळ घाला किंवा घालू नका, आपण वारकरीच ना. आत्ता जी आपली वारी चालू आहे, म्हणजे या देहातली जी वारी चालू आहे, आता मला देवाची द्वारी आणि त्याच्यानंतर उभा क्षणभरी, आज संतांना क्षणभरी एवढ्यापर्यंत यायचं असं मी ठरवून आलो. पण आपण जे ठरवतो आयुष्यामध्ये ते होतच असं. याला जीवन ऐसे ना. आपली ही जी वारी चालू आहे या जन्मातली, मागच्या जन्मात जी अर्धवट राहिली ती या जन्मात सुरू झाली. मंदिरात आल्यानंतर फक्त आणि फक्त परमार्थाबद्दल बोलायचं बरं का, प्रपंचाबद्दल नाही. म्हणून हे जे सगळं चाललंय तो मार्ग इकडे जाण्याचा आहे, इकडे जाण्याचा नाही, म्हणजे बाहेर नाही. ते आता आत जायचं, अंतरंगात शिरायचं. ग्रंथाच्या आत जेवढे आपण जाऊ तेवढं तो कळायला सुरुवात होते. आणि कळता 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 एका अशा टप्प्यावरती आपण येतो जिथून खरं तर आपला प्रवास सुरू झालेला असतो. आणि तेव्हा आम्हाला कळतं की अरे एवढं सगळं करून आम्हाला काहीच कळलं नाही. हे विशेष आहे. काहीही न कळणं, हे जे न कळलंय ना ते जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, नीट आहे, हे न कळणं हे जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपली चिंता त्याला लागते आणि तो कळण्याची व्यवस्था करतो. त्या व्यवस्थेचं परमार्थातलं नाव आहे सद्गुरू. माऊलींचा खरं तर नाथ संप्रदाय, आदिनाथांपासून ती परंपरा सुरू झाली. आदिनाथां मच्छिंद्रांचं गोरक्षण, गहिनी
आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह केला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथ असं म्हणतात, नाथ संप्रदाय म्हणजे सध्याचे योगी आदित्यनाथ आहेत ना, आता तुम्हाला लक्षात आलं पटकन काय, तो हा नाथ संप्रदाय. बर, संप्रदाय कोणताही असला आणि उपासना कोणतीही असली तरी सुद्धा हे भेद जे केले जातात ना दुर्दैवानं, ते अनुयायांकडून केले जातात. मग आमचं आपलं नाम बरं, आमचं आपलं ध्यान बरं, आमचा आपला योग बरं, हे सगळं जरी असलं, आपण त्या संप्रदायामध्ये असलो, त्या उपासना मार्गामध्ये असलो, तरी एक पक्क लक्षात ठेवा, सर्व देव नमस्कार हा कोणालाही तुम्ही वंदन करा, कोणताही मार्ग निवडा, कधी ना कधीतरी तुम्हाला या मार्गावरून त्या मार्गावर किंवा त्या मार्गावरून या मार्गावर हे एका जन्मात होईल असं नाही. म्हणजे आत्ता मी नाम मार्गात आहे, मग लगेच माझ्या साधनेमध्ये योग मार्ग येईल का सांगता येत नाही, इतर कुठला मार्ग येईल का सांगता येत नाही. हे जसं आपण पुढे पुढे जाऊ तशा या विविध मार्गांनी अभ्यास करत 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 अंततोगत्वा आपण त्या शुद्ध जाणीव चैतन्यापर्यंत जाऊन पोहोचतो. तो प्रवास कसा आहे, कुठून सुरू करायचा, याच्याकरता सामान्यांकरता हरिपाठ कोणाकरता मी सांगितलं, तुमच्या माझ्याकरता हरिपाठ आहे. असोनी संसारी, आपण सगळे असोनी संसारी, जिव्हे वेगो करी. कधीतरी आपल्याला वाटतं नामाला बसावं. मला फार प्रश्न विचारतो, प्रवचन झालं, सप्ताह झाला की अनेक शंका असतात बरं का. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, यानं काय होतं, त्यानं काय होतं. पुस्तकं असतात विविध वाचलेली किंवा यूट्यूब, काल मी सांगितलं आपल्याला, यूट्यूबवरून जी काही माहिती मिळते त्या सगळ्यातनं ते चालतं. देवाची द्वारे, काल आपण देव या शब्दाची सगळी जी कीर्तनात तुम्ही अनेक वेळा ऐकले, त्यामुळे मी दिव धातू आणि त्या सगळ्या व्याकरणाकडे गेलो नाही. पण माऊलींना जो अपेक्षित जे आहे तर ते सगुणाचं ध्यान आहे. याचं कारण पुढे माऊली म्हणाले, द्वारकेचे राणे पांडव आणि हरिमुखे म्हणा, म्हणजे नाम घ्या असं सांगितले. नाम कोणाचं घेता, तो नामाकरता मुळात सगुण काहीतरी पाहिजे, निर्गुणाला काही नाम नाही. म्हणून सगुणाचं प्रतिपादन नामाबद्दलच आहे. सगळा हरिपाठ सांगतो नाम घ्या, पण कोणाबद्दल, कोणाचं नाम घ्या, तर त्या हरीचं नाम घ्या. नारद पुराणामध्ये एक श्लोक येतो, सकृदुत चरितम येन हरिनित्य क्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षया गमनम प्रति. म्हणजे हरी ही दोन अक्षर ज्यानं एकदा उच्चारलेली आहे त्यानं मोक्ष प्राप्ती करता, म्हणजे त्याला मोक्ष मिळावा म्हणून त्यानं सगळ्या प्रकारचे प्रयत्न आता सुरू केलेले आहेत. म्हणून संप्रदायाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी.
रामही आहे, कृष्णही आहे आणि हरी सुद्धा आहे. हरी ही 2 अक्षर ज्यानं एकदा उच्चारली, नारद पुराणात सांगतात, त्यानं मोक्षाला जाण्याकरता आपली कंबर कसलेली आहे. म्हणून सांप्रदायिक कीर्तनामध्ये कंबर कसतात ना. आपल्याकडे जसा आख्यानाचा भाग सुरू होतो, हारमुक्का असतो, तसं सांप्रदायिक कीर्तनामध्ये अभंगाचं पहिलं चरण झालं किंवा कीर्तनकार आहे तो कंबर बांधतो, कंबर कसतो. ती कशा करता? भगवंता, आता मी मोक्ष प्राप्तीची सगळी साधन आहे, त्याच्या करता सर्व तो प्रयत्न करीन, याच्या करता ती कंबर कसतो. मी आता दिवसाला कशी 4 कीर्तन मारतो, याच्या करता तो कंबर कसत नाही. दुर्दैवाने सध्या ते चाललंय बरं का. हे अवघड काय आहे? तर हे अवघड आमच्या आतमध्ये अंतरंगात किती उतरलंय. काल मी म्हणालो त्याच्या करता आहे. देवाची द्वारी. आता द्वारी हा शब्द संस्कृत आहे बरं का. माऊलींनी बरोबर या संस्कृतामध्ये असलेली श्रीमद भगवद्गीता प्राकृतामध्ये सांगितली का सगळ्यांना कळावे म्हणून. तेच ज्ञाननाथ हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देवाची द्वारी आणि देवाची असं म्हटले बघा. आपण जातो ना ते देवळाची द्वारी जातो. मग देव नाही का, त्यामुळे आपल्याला वाटतं एवढी लोक येतात ना बालाजीच्या मंदिराला. सध्या राम मंदिराला किती लोक येत आहेत ना. मग एवढे जर जाऊन काहीतरी तिथे डिपॉझिट करत असतील तर त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे ना. माऊली म्हणतायत देवाची द्वारी, पण लक्षात घ्या ते जात आहेत ना ते सगळे देवळाचे द्वारी जात आहेत बरं का, देवाचे द्वारी नाही. कारण ज्याला 4ही मुक्ती हव्या आहेत तो देवाची द्वारी उभा आहे. अभंग सोडवत असताना समजून घेत असताना नेमका देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4ही साधी आल्या. त्याच्या आधी काय करायचं? हे 4ही मुक्ती साधण्याकरता काय? तर देवाची द्वारी उभा क्षणभरी. आपणही रोज येतो इथे नाही का? आपण देवळाची द्वारी पण येतो आणि देवाची पण येतो असं आपण गृहीत धरू सध्या. पण आपण येतो ते कशाने येतो किंवा काय उभं असतं? देवाच्या द्वारावरती आपलं स्थूल शरीर उभं असतं, लक्षात. पण ज्याला मोक्ष प्राप्त व्हायचा आहे नाही का, ते मुक्ती 4ही, ज्याला 4ही प्रकारच्या मुक्ती मिळवायच्या आहेत. मुक्ती शरीराला मिळते का? नाही ना. शरीर आपलं नाहीच, ते तर आहे पंचमहाभूतांचं. त्यामुळे त्याला तर काही मुक्ती मिळत नाही. स्थूल शरीर हे काही मोक्ष साधक नाही. मग मोक्ष मिळतो कोणाला किंवा मग मोक्ष प्राप्त कसा होणार? तर मुळामध्ये मोक्ष हा
जे शरीर देवाच्या द्वारावरती उभं आहे, त्या शरीराच्या आतमध्ये जो आहे, ज्याला वेदांत कूटस्थ चैतन्य असं म्हणतात, समर्थ आत्माराम असं म्हणतात, नाही का, त्याला मिळतो. भक्तिशास्त्रामध्ये उपासनेची 5 वेगवेगळी अंग सांगितलेली. आपण करतो ना भक्ती आपण सगळेजण भक्त आहोत बरं का. म्हणून तर महाराज म्हणाले, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. तुम्ही भागवत आहात म्हणजे भागवत ऐकणारे आहात आणि भक्त आहात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. या भक्तिशास्त्रामध्ये 5 अंग सांगितले. अभिगमन, उपादान, इच्छा, स्वाध्याय आणि योग. ऐकून ठेवा, आता पुढे सांगणार आहे एकेकावर. यातलं अभिगमन जे आहे ना, ते फार महत्वाचं अंग असं सांगितलं. गमन म्हणजे जाणे आणि अभिगमन म्हणजे आपल्या इष्ट देवतेकडे जाणे. याला अभिगमन म्हटलेले भक्तिशास्त्रात. आणि ती क्रिया ही भक्तिपूर्वकच झालेली पाहिजे. म्हणजे त्या वेळेला तो भाव आमच्या मनामध्ये पाहिजे. तो भाव आमच्या मनामध्ये असतो का? दरवेळेला आम्ही मंदिरामध्ये जातो, मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा काय बघतो? माझ्याकडे कोण कोण बघतंय नाही का? मी आलोय, कोणी कोणी बघितलं मी आलोय हे? मी आलोय हे बाकीच्यांनी बघावं म्हणून मी मंदिरात जातो का? मला असं वाटतं देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यानं माझं काही हित होईल म्हणून मी जातो. आणि पुढे माऊलींनी द्वारी असा शब्द वापरला. आता हे द्वार म्हणजे कोणतं द्वार? तर याचा वाच्यार्थ बरोबर आहे, आपण सगळे जो घेतो देवाच्या दारावरती. पण ही द्वार कोणकोणती आहेत नेमकी, हे नाथांनी भावार्थ रामायणात सांगितलेलं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांना बोलवण्याकरता राजा दशरथ राजाचा मंत्री सुमंत हे गेले, त्यावेळेला नाथांनी ह्या द्वारांचं वर्णन केलेलं आहे. भावार्थ ते राजभुवन, नीट ऐका. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंता ते श्रवण. काय करायचं? प्रथम दारवंटा ते श्रवण. दुसरे द्वार ते साधन, नित्य विवरण तिचे. चौथा दारवंटा मनन, पाचवा निधिध्यास जाण. सहावा ते वैराग्य पूर्ण, सातवा जाण साक्षात्कार. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. आता कळलं कोणती द्वार आहे? थोडस नाम घेऊ म्हणजे मग त्या काय नामाशिवाय रामांच्या मंदिरात प्रवेश नाही ना, म्हणून नाम घेऊ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय
राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, महाभारत हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रथम दारवंता ते श्रवण म्हणजे त्याच्याबद्दल ऐकायचं. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण. मला कधी कधी काही लोक विचारतात बरं का, आम्ही अमुक वाचतो, तमुक वाचतो, हे वाचतो, ते वाचतो, तर हे याने काही फरक पडेल का? म्हणलं निश्चित पडेल. नाही का, आम्ही काय करतो, आम्ही वाचतो, काही त्यातलं कळलं समजा तर ते सांगण्याचा प्रयत्न करतो. वाचनाला निश्चित फरक पडतो. पण हे फक्त लक्षात ठेवा, वाचन ही काही भक्ती नाहीतर त्याचा उल्लेख असताना नवविधा भक्तीमध्ये श्रवण आहे बरं का. श्रवण ही भक्ती आहे. पहिली पायरी श्रवण आहे. म्हणून पहिला दारवंता सांगितला ते म्हणजे श्रवण. भगवंतांबद्दल ऐकायचं, साधनेबद्दल ऐकायचं, उपासनेबद्दल ऐकायचं. ऐकायचं म्हणजे काय करायचं तर ते समजवून घ्यायचं, नुसतं ऐकायचं. 2 दिवसापूर्वी सप्रे बुवांची कीर्तनं झाली, त्यांनी ते उदाहरण सांगितलं, मी ऐकलं, तिथनं जात होतो नाही का, 3 मूर्त्यांचं. त्या एका मूर्तिकारानं छान 3 मूर्त्या तयार केल्या. आठवतंय तुम्हाला? सोन्याची तारखेला रंगवून कीर्तनकारांना काय इतकं रंगवून सांगतात ना. म्हणजे मी तर असं ऐकलंय पूर्वीच्या काळी बरं का, पूर्वीचे कीर्तनकार जे चातुर्मास करायचे, चातुर्मास जो कीर्तनकार करू शकतो तो खरा कीर्तनकार असं म्हणतात. आम्हाला 1 दिवसाचं करायचं म्हटलं कीर्तन की आधी चातुर्मास तयारीच करायची, अशी आमची परिस्थिती. मग त्यातल्या त्यात 21 मोस्टली लाईक, म्हणून मग मी महिन्याचा वर 21 दिवसाचा. ते पूर्वीचे कीर्तनकार काय काय सांगत असतील विचार करा ना, किती अभ्यास असेल, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो बरं का. म्हणून एक ग्रंथ का घ्यायचे, दरवर्षी 1 ग्रंथ का, तर वर्ष 6 महिने 8 महिने त्याचा अभ्यास करायचा. आणि मग आपण केलेला अभ्यास बरोबर आहे का नाही हे श्रोत्यांपुढे बोलून दाखवायचं. आपल्याकडे कसं आपण लहान मुलाला म्हणतो की पाहुणे आल्यावर बाळा गाणं म्हणून दाखव, तसं हे नारदांनी मला सांगितलं, बाळा हरिपाठावर बोलून दाखव, मग त्याचा अभ्यास आणि मग त्याच्यावरती प्रतिभा. त्याच्याकरता आधी ऐकावं लागतं, श्रवण आहे. तेने मुक्ती 4 साधी, 4ही मुक्ती साधायच्या आहेत, तर त्या प्राप्त कशा होतात, त्या प्राप्त होण्याकरता काय काय साधन करावे लागणार आहे हे आम्हाला कोणाकडनं तरी समजावून घेतलं पाहिजे पहिले. म्हणून श्रवण. मग ते ऐकलं की त्याचा सराव करायचा, अभ्यास करायचा. म्हणून सांगितलं दुसरे द्वार ते साधन. साधना केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. आपण कोणाचंही उदाहरण काढून बघा,
त्यांनी त्यांच्या आयुष्यातली कमीत कमी 12 वर्ष एकाच गोष्टीकरता खर्च केली. म्हणून आपल्याकडे किमान शिकलेला असं ज्याला म्हणतात, तो 12वी झालाय का नाही म्हणतात की नाही, 1ली ते 12वी, तरी किमान 12 वर्ष काहीतरी यावं याच्या करता खर्च केलेली आहे. म्हणून तप हे 12 वर्षाचं. एक तप म्हणतो ना आपण, एक तप झालं. फोटो टाकतात ना लग्नाला, आमच्या लग्नाला एक तप झालं. मी पाहतो ना फोटो, खाली कमेंट फार छान असतात बरं का, काय वाचायचं हे कीर्तन करायला कळलं. तो म्हणला त्या तपामुळे तुला काय ताप झालाय. हे मला माहिती आहे वळाय, फक्त याचा जवळचा मित्र असेल नाही का, फोटो छानच दिसतं बरं का सगळं. लक्षात घ्या, आपलं कितीही भांडण असलं तरी आपला फोटो जर काढायचा असेल कोणाबरोबर तर तो हसूनच काढावा लागतो. म्हणजे समोर जरा दिसताना ते छानच दिसलं पाहिजे, हा त्यातला मध्ये जात आहे. असो, नित्यानित्य विवरण तिचे, ते जे आहे, जे नित्य आहे आणि जे अनित्य आहे, म्हणजे जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे, याचं विवरण. बरं, हे दुसऱ्या कोणाकरता नाही बरं का. आपली गडबड ती असते की आम्हाला नेहमी कोणाला तरी काहीतरी सांगायचंय. हे आज चाललं पाहिजे. सगळं जे चालतं ना, भगवंत म्हणतात ही प्राप्ती जी होते ती आतमध्ये होते, बाहेर कुठेही नाही. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ओके, समजा आपण गावाला गेलो बघा 4-5 दिवस, काय अगदी तीर्थयात्रेला गेलो आणि तीर्थयात्रेवरून तुम्ही परत आलात, 4 वाजता समजा तुम्ही रेल्वेने प्रवास करून परत आलाय, तरी संध्याकाळी असं वाटतं ना की एकदा नारायण मंदिरात चक्कर मारा. इथे आल्यानंतर बरं वाटतं. मग भले काय ते जे बरं वाटणं जे आहे ना, ते बाहेर कुठे नाही, ते आतमध्ये आहे. जे रोज येणारे श्रोते आहेत ना, त्यांना रुखरुख लागते आतमध्ये, अरे आजचं बुडला. का? कारण ते जे आतमध्ये चालू आहे ना, तो जो ऐकणार आहे, आपल्याला वाटतं की आपले कान ऐकतात, नाही, कान नाही ऐकत बरं का. आतमध्ये ऐकण्याची वेगळी व्यवस्था आहे. आपण पाहतो, डोळे नाही पाहत, आपण पाहण्याकरता आतमध्ये एक वेगळी व्यवस्था आहे. जो पाहतो आपल्या आतमधून त्याला बरं वाटतं, आणि त्याला बरं वाटलं म्हणजे आपल्याला बरं वाटतं. हे त्रिकाला बाधित आहे. कोणतंही तुम्ही संत वाङ्मय काढून बघा, ते असं सांगत नाही तुम्हाला बाहेर कुठेतरी काहीतरी प्राप्त होणार. ही सगळी जी प्राप्ती आहे ती आतमध्ये होत असते. नित्यानित्य विवरण तिचे, चौथा दारवंटा मनन. मनन करायला पाहिजे, पुन्हा 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 पुन्हा. किती वेळा ऐकायचा एखादा ग्रंथ? कमीत कमी 1000 वेळा. कमीत कमी 1000 वेळा. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला थोडंफार कळायला सुरुवात झाली आहे, कारण दरवेळेला नवीन आहे. याचं कारण काय आहे बरं का, दरवेळेला का नवीन वाटतं? समजा एखादा ग्रंथ आपण अगदी भागवताचं घेऊ, मला भागवताचं उदाहरण द्यायला फार आवडतं दरवेळेला. समजा वयाच्या 40ला भागवत ऐकलंय, 45ला ऐकलंय, 50ला ऐकलंय, 55ला ऐकलं, 60ला ऐकलं, 75, 80, 90, 100 पर्यंत आपल्याला छान ऐकूया.
तर प्रत्येक टप्प्यावरती त्यातलं काही ना काहीतरी आपल्याला वेगळं कळतं का? एक तर आपल्या अनुभवाचा फरक आहे. वय जसं वाढतं तसे आपल्याकडे असलेले कटू अनुभव आणि आपल्याकडे असलेले गोड अनुभव यांच्यामध्ये तुलना करून आपण त्या सगळ्यातून त्याचं रसग्रहण करत असतो आणि त्यातून त्यातलं सार काय आणि असार काय याचं बारीक विश्लेषण तुम्ही नाही केलं तरी ते आतमध्ये चालू असतं बरं का. त्याला काही वेगळं बसावं लागत नाही. स्वयंपाक करता करता एकदम पटकन आठवतं, अरे अच्छा असं आहे का. इतके वर्ष मला ते कळलं नाही, पण आत्ता कळलं. काल जेव्हा भावांनी सांगितलं कथेमध्ये असं असं आहे, तर आत्ता कळलं. हे का कळतं तर कालच्या आधीपर्यंत तुमच्याकडे असलेले अनुभव वेगळे आहेत आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही जो आलेला अनुभव आहे, आपला अनुभवाचा कप्पा असतो, तो अचानक त्याच्याशी रिलेट केला जातो त्या कथेशी आणि मग आपल्याला लक्षात येतं, अरे म्हणून असं असं झालेलं आहे. माझ्या आयुष्यात आत्ता जे चाललंय ना, ते कशामुळे चाललंय तर कधीतरी मी असं वागले किंवा वागले, त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. हे अनुभवाने आपण समृद्ध होत जातो. पाचवा, निधिध्यास जाणं. निधिध्यास म्हणजे रोज प्रकार. आपण भाट ठरवतो बरं का, आपण म्हणजे मी हे स्तोत्र म्हणू, ते स्तोत्र म्हणू, यांचा जप त्यांचा जप, परत जे काही ठरलेलं आहे साधना, हे कधी ठरवतो आपण? सकाळी उठल्या उठल्या ठरवतो आणि म्हणतो की आता हे सगळं उद्यापासून नक्की करणार आहे की नाही. बघा, मला तर फार वाटतं बरं का, रोज बसावं 1.5 तास ध्यानाला. कसलं काय, 1.5 मिनिट होत नाही हो. कशाला खोटं बोलायचंय, 1.5 मिनिट होत नाही. मी म्हणतो ना काल 10 मिनिटं डोळे मिटून बसणं फार अवघड आहे. एव्हरेस्ट चढता येईल 21 वर का प्रयत्न नाही, पण 10 मिनिटं शांत मनामध्ये कोणताही विचार नाही अशा स्थितीमध्ये डोळे मिटून बसणं हे फार अवघड आहे. म्हणून परमार्थ फार अवघड आहे, फार अवघड आहे. आपण ठरवतो, पण प्रपंचातली जी 10 द्वारं असतात ना, परमार्थात किती आहेत सांगितली मी आता. प्रपंचात 10 नाही का. आई आहे, वडील आहे, पती आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत, स्वयंपाक आहे, तुमच्या आमच्याकरता वाढून ठेवलेलं भक्षण आहे, आणि कसाही झालेला असला तरी छान झाला म्हणायला लागतं ते आहे. पण हे जे सगळं सांभाळत 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 तो जो ज्ञानेश्वरीमध्ये तर अनेक वेळा आलेला आहे हा उल्लेख, सर्प रज्जू न्याय. म्हणजे तो दिसतो अंधारात सर्पासारखा, पण आहे दोरा. ज्ञानेश्वरी 3-4 वेळा जवळजवळ हे आलेलं आहे. तसं तो जो दोरा आहे ना, नीट ऐका, तो इतका पातळ आहे, इतका बारीक आहे, त्याच्यावरनं एका बाजूला प्रपंच आहे, एका बाजूला परमार्थ आहे. दोन्ही साधत 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 त्या बारीक अशा दोऱ्यावरून पलीकडे जात 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 त्याची प्राप्ती करून घ्यायची. इतका अवघड आहे. निधिध्यास सगळ्यात अवघड काय तर हे निधिध्यास प्रकरण. एक वेळेस आपण ऐकायला जाऊ बरं का, म्हणजे ऐकायला जाऊन बसू, पण ऐकू असं नाही का.
संतांचं आपण ऐकत नाही तर बाकीच्यांचं काय ऐकणं? ऐक नाही करत. संत अनेक वेळेला सांगतात, ऐकलंय आपण संतांचं? नाही ऐकलं. ऐकणं फार अवघड आहे एखाद्याचं. आणि त्याच्यानंतर 6वा ते वैराग्य जाण. याच्या सगळ्यानंतर येतं ते वैराग्य. आम्हाला वैराग्य कधी येतं? 24 तासात साधारणपणे एकदा येतो. पण काय असं वाटतं की नाही सगळं सोडून द्यावं आणि जाऊन राहावं हिमालयात. कसलं हिमालयात? ते पंखा वाढवला तर थंडी होते. गंमत वगैरे का? आपलं वैराग्य जे आहे ना हे क्षणिक आहे. हे क्षणिक आहे. याचं कारण ते विवेकानं युक्त नाही. आमचं जे वैराग्य आहे ना हे विवेकयुक्त नाही. माऊलींची ओळीच आहे, संत तेथे विवेका. विवेक कोणाकडे आहे? विवेक संतांकडे. म्हणून आपण संतांच्या पायापाशी बसायचं. ते सांगतात ते ऐकायचं. म्हणजे ते ऐकता ऐकता हळूहळू आपण त्यांचा जो विवेक आहे त्या विवेकाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. हळूहळू ते आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. 6वा ते वैराग्य पूर्ण आणि 7वा जाणं साक्षात्कार. यातल्या नेमक्या कोणत्या द्वारावरती आपण उभे आहोत नाही का? माऊलींनी सांगितलं देवाची द्वारी उभा क्षणभरी. यातल्या कोणत्या द्वारावरती आपण क्षणभर उभे आहोत हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. कारण ही एक एक जी पुढे जाणारी प्रक्रिया आहे ना ती साधकाला त्यालाच साधावी लागते. लक्षात. म्हणजे द्वार हा जो शब्द आहे ना माऊलींनी वापरला तो द्वार म्हणजे त्या मोक्ष प्राप्तीच्या करता जे प्राप्ती साधन आहे. मोक्ष मिळवण्याकरता जे प्राप्ती साधन सांगितलंय त्या प्राप्ती साधनाला माऊलींनी द्वार असा शब्द वापरलेला आहे. अशा दारावरती जर आपण उभं राहिलो, अशा द्वारावरती आपण उभं राहिलो किती क्षणभरी आता तुम्हाला आपल्या सगळ्यांनी आपलं स्वतःचं घर आठवून बघा नाही का? घरात जाण्यापूर्वी ते द्वार असतं आणि त्या द्वाराला काय असतो? तो पुढे उंबरा असतो. तो खरं तर उंबराचा करतात बरं का. उंबराचं जे झाड आहे ना त्याचा. का? गुरुचरित्रातलं. तर उंबराचं जे झाड आहे ना त्याच्या मध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह एनर्जीज येऊ शकत नाही. म्हणून आपल्या घरावरती म्हणजे दारावरती तो उंबरा बसवायचा. आता तो मार्बलची पट्टी असते तसं नाही. ती चांगलीच आहे बरं का. पण तो उंबरा का म्हणतात? उंबरापासून तयार केलेला आहे तो. म्हणून तो उंबरा. आणि तो उंबरा ओलांडून आपण घरात येतो. आता आम्ही या द्वारावरती उभे आहोत
आम्हाला या द्वारावरती उभा असताना जर आत प्रवेश हवा आहे, बघा तो उंबरा ओलांडायचा आहे आणि आम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, तर नेमकं काय केलं पाहिजे नाही का? आपल्याला नेमकं काय केलं म्हणजे हे साध्य होईल. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की नाही काय केलं म्हणजे हे मिळावं. व्यवहारात आपण काय काय करतो बघा ना, काय काय मिळवण्याकरता. माऊली सांगतात काय, फार सोपं आहे, फार सोपं. जे ज्ञानाचा गुरुठा तेथे सेवा हाच दारवंटा. बस त्या ज्ञान स्वरूपाकडे, त्या चैतन्य स्वरूपाकडे, त्या परमात्मा शक्तीकडे जर तुम्हाला जायचं असेल, तिथे आतमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर काय करा, सेवा. तिथे सेवा हाच दारवंटा. बाकी कशानेही भगवंत प्रसन्न होत नाही. गुरुपौर्णिमेला पाकिट दिल्यानं ते प्राप्त होईल का? नाही ना. एक गुलाबाचं फूल दिलं, त्याला प्रसन्न होतात का? असं जर असतं तर नाही का, गुलाबाचं ट्रकच घेऊन गेले असतील. माझ्यावर करा कृपा. वस्तूमध्ये ते नाहीये बरं का. कशामध्ये आहे ते? क्षमा करा. वस्तूमध्ये ते नाही. मग ते कशानं प्राप्त होतं, तर ते केवळ आणि केवळ सेवेनं प्राप्त होतं. या सेवेचं एक प्रतीक म्हणून आपण जी दैनंदिन पूजा करतो ना देवाची, ती आहे पूजा. हा सेवाच आहे ना. आपण ते सगळं स्नान वगैरे घालतो, पुसतो देवाला, छान गंध लावतो, अत्तर लावतो, फुलं असतील तर फुलं वाहतो, धूप ओवाळतो, दीप ओवाळतो. हे काय आहे सगळं? त्याची केलेली सेवा आहे. पूजा हा सेवेचा प्रकार आहे बरं का. अर्चना भक्ती आहे, भक्तीचा एक प्रकार. नैवेद्य दाखवतो, हे सगळं सेवा याच्यामध्ये येतं. आणि सेवा जर करायची असेल देवाच्या द्वारावरती उभं राहायचं असेल तर काही जी साधन आहे ही दोन प्रकारची सांगितली. एक अंतररंगी आहे आणि एक बहिरंगी आहे, किंवा बहिरंगी आणि अंतरांगी काही म्हणतात. बहिरंगी म्हणजे काय किंवा बहिरंगी म्हणजे काय, जे आता मी सांगितलं ना सगळं. आपण पूजा करतो, नटवतो भगवंतांना, काही अलंकार घालतो देवीला. नवरात्रामध्ये किंवा गौरी गणपती असतात बघा, काय काय ते सगळं मांडलेलं असतं. भरगतचा कार्यक्रम असतो. 3 दिवसाकरता केवढी तयारी, आधी 5 दिवस तयारी. चकल्या, शेव सगळं फराळाचं असतं. जसं दिवाळीचं अनेकांकडे मी पाहिलं. ही सगळी जी साधन आहे ना, ही बहिरंगी आहे. बाह्य दृश्य स्वरूपामध्ये दिसते, समोर आहे. देवाला नटवतो, देवाला अत्तर लावतो, देवाला फुलं वाहतो, देवाला वस्त्र वाहतो. तुम्ही वस्त्र घातलं काय किंवा नाही घातलं त्याला काही फरक पडणार आहे का? पण मग ते वस्त्र घातल्यानंतर आपल्याला छान वाटतं की नाही, आज काय छान दिसतोय गोपालकृष्ण, काय छान नटलाय, काय सुंदर हार घातलाय. हे जे सुंदर आहे ना दिसणं, हे बहिरंगी साधनेचं आहे.
हे डोळ्यांना छान वाटावं, आपल्या इंद्रियांना छान वाटावं म्हणून केले गेलेलं आहे. म्हणून ती केली गेलेली एक प्रकारची सेवा. आणि दुसरं जे आहे ना, ज्याच्यामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास, चिंतन, जे ज्ञान प्राप्ती करता गरजेचं आहे, ही सगळी जी आहे ही अंतररंगी साधना. बाह्य साधना जी आपण करतो त्यानं सगुणाबद्दलची प्रीती वाढते. सगुण आहे ना, मूर्ती सगुण आहे, रूपात आहे, गुण आहे काही तिला. सगुणाबद्दल दोन्ही तेवढंच महत्वाचं आहे बरं का, यातलं काही कमी असं समजू नका. सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ यात पडूच नका. आपल्याला फार द्वंद्व चालू असतं मनामध्ये, आता मला अमुक साधना सांगितली म्हणजे मला अमुक नाही केलं तरी चालेल, तसं नाही आहे. सगळ्या साधना या तेवढ्याच ताकदीच्या आहेत. तुम्ही कशामध्ये पुढे जाताय याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून दुसरं काही कनिष्ठ आहे असं नाही. बहिर साधनांनी जे केलं जातं त्यानं सगुणाबद्दलची प्रीती वाढते. आणि अंतररंगामध्ये जी साधना केली जाते त्याच्यामुळे ते जे निर्गुण तत्व आहे ते तत्व समजण्याकरता किंवा ते कळण्याकरता जी एक मनाची परिपक्वता लागते ती ह्या अंतररंगी साधनेतून तयार होत जाते. भगवंत गीतेमध्ये कर्माला महत्व देतात. हे कर्म जे आहे ना हे बहिरंगी आहे. दिसतं ना कर्म. मी समजा झाड लावलं, झाड कशा करता लावतो, काही वर्षांनी याला फळं येतील आणि ती फळं मला खायला मिळतील, किंवा पेपरात माझा फोटो येईल नाही का. मंत्री झाड लावतात बघा. एका फोटोग्राफरने विचारलं, अहो किमान लोकेशन तरी बदलायचं, मागच्या वर्षी याच खड्ड्यात लावला तो तोच फोटो आहे माझ्याकडे, जॅकेट तरी बदला म्हणाले. बहिरंगी जी साधना आहे याच्यातनं काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून आहे. आणि अंतररंगी जी साधना आहे ती कशा करताय, तर ते जे निर्गुण तत्व आहे ते तत्व कळावं. ते कळणं अवघड आहे बरं का, पण किमान त्याच्याबद्दलचा जो बोध आहे तो बोध माझा पक्का व्हावा याच्याकरता ही अंतरंगी साधना आहे. म्हणून माऊली म्हणाल्या, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. किती वेळ उभं राहायचंय? एक क्षण. आता देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभरापर्यंत आलो. क्षणभर जरी नाम घेतलं तरी चारही मुक्ती प्राप्त होता. सोपा अर्थ आपण. मग मला आत्ता सांगा, इथं बसलेल्यांपैकी असं कोण आहे जे नाम घेत नाही? सगळे घेतात. आपल्या उपास्य देवतेचं घेत असेल, कोणी रामाचं, कोणी कृष्णाचं, कोणी आपल्या देवीचं, कोणाचं ना कोणाचं तरी नाम आपण घेतो नाही का. भेटल्यानंतर नमस्कार करतो, रामराम म्हणतो, हरिहरी म्हणतो. एवढं सगळं जर आपण करतोय, अहो क्षणभरी सोडा, आम्ही ते सगळं करतोय दिवसभरी. करतोय की नाही? बरं गंमत सांगू तुम्हाला, बाकी साधनांपेक्षा कलियुगामध्ये नामसाधना सांगितली आणि ती सोपी आहे बरं का. कशा आहे म्हणजे बाबा बाकी काही करायचं नाही, नाम घ्यायचं चालेल, आपण करू शकतो. पूजा करायला सांगितली दिवसभर, चालणार आहे आपल्याला? दिवसभर काय नाही, झाली पूजा की परत स्नान घालायचं,
परत ते देव पुसून ठेवायचे, पुन्हा गंध लावायचं, पुन्हा हार घालायचा, पुन्हा झालं की परत एक चक्कर मारून यायची, पुन्हा जमणार आहे? मग त्यातल्या त्यात सुलभ गोमटे कोणतं साधन आहे तर नाम. नाम अखंड घेऊ शकतो बरं का आपण. म्हणजे समजा आपण असं ठरवलं की बाबा उद्या काय श्रीराम जयराम जय जय राम असं 13 तास म्हणायचे, सकाळी 6 ते संध्याकाळी 7, प्रत्येकाने 1-1 तास वाटून घ्या. शक्य आहे ना आपल्याला? अगदी उद्या ठरवणार नाही, काळजी करू नका. पण समजा काय सगळ्यांच्या सोयीने रविवार ठरवून तर शक्य आहे ना, रोज 1 तास या प्रत्येकाला आणि नाम घ्या. म्हणजे आता मला ते आलंय व्हॉट्सअपवरती 24 तास राम नामाचा समीरजी लिमये जे आहेत समर्थ भक्त, त्यांनी तो उपक्रम केलाय. कुठल्या तरी दिवशी 24 तास राम नाम एकत्र जमून तुम्ही घ्या आणि संख्या कळवा, ते गळावरती काहीतरी त्याचा कार्यक्रम करा. म्हणजे शक्य आहे. कलियुगामध्ये जी साधना आपल्याला सांगितली आहे किंवा जी मिळालेली आहे ही शक्य आहे म्हणून मिळालेली आहे. आणि त्यातल्या त्यात सोपं काय तर नाम. म्हणून माऊली म्हणाल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण हे म्हणत असताना ते हरिमुखे म्हणा नेमकं म्हणायचे केव्हा तर ते देवाची द्वारी उभा क्षणभरी, हे क्षणभरी असताना म्हणायचे. आता क्षणभरी म्हणजे काय याच्याकडे वळू. त्याच्यापूर्वी थोडंसं नाम घेऊ म्हणजे बरं वाटतं. मधनान प्रवचनात ती आवर्जून येते तर तिला घालवायला नाम घ्यावं लागतं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हरी या नावाचा उच्चार किंवा हरी ही 2 अक्षर ज्यानं एकदा उच्चारली त्यानं मोक्ष प्राप्ती करता आपली कंबर कसलेलीच आहे. मग क्षणभरी असं का म्हणाले? उभा क्षणभरी, तो क्षण नेमका कोण होता तर लक्षात घ्या. इथे जो माऊलींनी क्षण असा शब्द वापरलाय तो
ज्याला उपलक्षण म्हणतात, उपलक्षणात्मक असं म्हणतात, तशा अर्थाने वापरला. म्हणजे काय ते सांगतो. संसारामध्ये असताना तुम्ही सगळं सोडून द्या आणि नाम घ्या असं म्हटलं तर कोणी तयार होईल का? कोणीही तयार होणार नाही. म्हणून संसारामध्ये जे आसक्त आहे त्यांना जर असं सांगितलं की हे सगळं सोडा आणि अखंड नामस्मरण करा, तर ते करू शकणार नाही. हे संतांना सुद्धा माहिती आहे बरं का. हे संतांना सुद्धा माहिती आहे. म्हणजे कसं, लहान बाळ आहे 3-4 वर्षाचं, ताप आजारी पडलं, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाते आहे. डॉक्टर काय करतात, त्याला एक 2-3 औषधं त्यांची जी ठरलेली असतात तापाकरता आणि त्याच्या वयानुसार जी काही त्याला योग्य आहे त्याची पुडी करून देतात आणि काय सांगतात की ह्या पोळीतलं औषध मधामध्ये कालवा, सकाळी एकदा चाटवा, दुपारी चाटण तयार करतात, सकाळ दुपार संध्याकाळ. आई येते, ते तयार करते आणि त्या बाळाला काय सांगते, आई का राजू, एकदा फक्त सकाळी चाटायचं, एकदा खाल्लंस की तू बरा होशील. ओके, तो आपला ते गोड केलेलं असतं मधामध्ये, नाम तर त्याच्यापेक्षाही गोड आहे नाही का. मधामध्ये कालवलेली असते ती पुडी, एकदा त्या मुलाला चाटवते, ते आपलं आज जात, काय 1.5-2 तासांनी त्याचा ताप उतरतो, पुन्हा त्या पुडीचा असर संपला की पुन्हा त्याला थोडासा ताप येतो. मग पुन्हा दुपारी काय त्याचं वरण भात, मऊ गुरगुट्या भात लहान बाळांना, ते झालं की आई म्हणते आता दुपारी फक्त एकदा घ्यायला सांगितलं. मग दुपारी त्याला साठवते आणि ते झाल्यावरती रात्री पुन्हा आता झोपायच्या आधी डॉक्टर म्हणाले झोपायच्या आधी फक्त एकदा चाट की उद्या तो पूर्ण बरा होशील. आहे की नाही, आपल्या सगळ्यांचा अनुभव हाच आहे. असं दुसऱ्या दिवशी करते, 2 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला की ते ठणठणीत बरं होतं. हे जर आईनं पहिल्या दिवशी सांगितलं असतं त्याला, हे जे औषध आहे ते तुला दिवसातून 3 वेळा घ्यायला सांगितले, असा 3 दिवसाचा कोर्स आहे, घेईल का? हीच गंमत आहे का. म्हणून माऊली म्हणाल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण फक्त उभं राहायचं बस. आणि हे करता 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 ते क्षण इतके जवळ 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 येतात. भगवंत हेच अर्जुनाला सांगतात ना, अर्जुना किती वेळा नाम घे माझं, ऐक म्हणाले. तरी काय ऐशे करी यया यया यथा आठा पहारा माझाई, मोटके निमिषभरी देत जाई, मग जे जे का निमिष देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. गया 8 प्रहार माझ्या, 8 प्रहारामध्ये जे जे काही आहे ना, अष्टप्रहर ज्याला म्हणतात,
त्यातला एक एक निमिष, निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लावायला जेवढा वेळ लागतो, म्हणजे उघड आणि झाक, काय उघड आणि बंद बंद, याला जेवढा वेळ लागतो ना अर्जुना, फक्त तेवढ्या वेळा नाम घे. बरं, डोळ्याची पापणी जी आपली लवते, उघडते बंद होते, ती आपल्याला विचारून होते का हो? नाही का? मी बघत असताना किमान तासाभरामध्ये काय विज्ञानाने ते काउंट केलं असेल, इतक्या वेळा होते तितक्या वेळा होते. पण आत्ता होईल आणि आत्ता होणार नाही असं होईल नाही. आणि हे होण्याकरता जेवढा काळ लागतोय अर्जुना, फक्त तेवढ्या वेळा माझं स्मरण कर. अर्जुन म्हणाला, पण भगवंता, अरे हे केव्हा होईल सांगता येत नाही, हे केव्हाही होईल. मग भगवंत म्हणाले, केव्हाही माझं स्मरण कर. ते क्षणभरी आहे ना, तो क्षण हा आहे बरं का. आज जे आपण आहोत आणि कदाचित आपला श्वास सगळे संपले की येणारा पुढचा क्षण ज्याला आपण नसू, तो क्षण कोणता आहे हे माहिती आहे का हो? नाही ना. मग तो माहिती नाही, मग जो क्षण आहे, माऊली म्हणतात, जो क्षण तुमच्याकडे आहे त्या क्षणी बाकी काही करण्यापेक्षा काय करा, नाम घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून पुढे तेच म्हणतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. हरिपाठातल्या अभंगातच आहे पुढे, पाहणार आपण विस्तार. आणि मग या नामाची एकदा जिभेला सवय लागली की संत म्हणतात, माझं काय झालं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला. या नामाचा छंद लागण्याकरता काय करा, तर क्षणभर नाम घ्या. हा एक अर्थ. तुम्ही म्हणाल, आत्ताच तर तुम्ही सांगितलं 10-15 मिनिटापूर्वी की 100 वर्ष छान ऐकण्यासारखे कान हवेत, म्हणजे 100 वर्ष तर काही काळच नाही. एवढं मोठं असताना एखादा क्षण गेला तर त्यानं काय फरक पडणार आहे? तर आता गणिताच्या भाषेत समजावून सांगतो. आपलं आयुष्य 100 वर्षाचं असं आपण पक्क धरून चाललोय बरं का. त्यानं म्हणजे ते काहीतरी एक पक्क करावं लागतं ना. गणित त्रैराशिक मांडण्याकरता एक लेट दॅट नंबर बी एक्स, ती संख्या क्ष मानून असं करावं लागतं, असं मानावं लागतं. म्हणून आपल्या सगळ्यांचं आयुष्य 100 वर्षाचं आहे असं आपण पक्क मानलं. तर ज्यांचं गणित पक्क आहे त्यांनी करा. कलियुग किती वर्षाचं आहे? 4,32,000 वर्ष. 4 लाख. त्याच्या दुप्पट द्वापार युग म्हणजे काहीतरी 9 लाख. त्याच्या म्हणजे कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग, आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग म्हणजे 43 लाख वर्ष होतात. 43 लाख आणि पुढे काहीतरी. मग 43 हे एका युगाचं झालं बरं का. आपण फक्त आता युगाचा हिशोब करू. ह्या युगाच्या 43 लाख वर्ष ह्या युगाच्या मानानं आपलं आयुष्य किती? एका क्षणाचं, नाही का? विचार करा ना. व्यवहारातलं सांगतोय, फारच अवघड चाललंय बरं. मला लगेच चेहरे कळतात. अवघड चाललं की मला चेहऱ्यावर कळतं. समजा
आपण मोहरीचा डबा उघडला आणि चमचाभर मोहरी काय त्या फोडणीत टाकतोय आपण. ती चमचाभर मोहरी सांडली, हा त्याच काय ओटा, त्या ओट्यावर चमचाभर मोहरी सांडली आणि आता असं कल्पना करा, ती चमचाभर मोहरी सुकून सांडली आणि ते सांडली या नादामध्ये आपण मोहरीचा डबा जो नेहमीप्रमाणे ओट्यावरती ठेवतो तो चुकून आपल्या हातातून सटकला आणि आपल्या सगळ्या किचन मध्ये मोहरी सांडली. आता कळलं तुम्हाला? मग ही जी सगळी सांडलेली कालच आपण आणली 1 किलो, मग ही जी त्या सगळ्या स्वयंपाकगृह असा शब्द आहे बरं का, मूळ आपण जे किचन म्हणतो ना त्याला स्वयंपाक, माहिती आहे ना हा शब्द? स्वयंपाक म्हणजे स्वतः करतात तो. हल्ली काय झालंय ते स्विगी आणि झोमॅटो बाहेरूनच येतो सगळं. नैवेद्याला पण बाकीचं ठीक आहे, काय 50 पान आहे, पण नैवेद्यापुरतं तरी पूर्ण घरी करता यावं असं. क्षमा करा, तो विषय नाही माझा. काय हल्ली अवघड झालंय परिस्थिती सगळी, किमान माहिती तरी पाहिजे. नैवेद्या करता तरी तू घरचं पाहिजे हो, बाकी तुम्ही वाढायला आणा. माझं काही कोणाची कंपनीवर आक्षेप वगैरे नाही आहे बरं का, ते मुंडे बघून घेतील काय करायचं असं. तर आता मला सांगा, ते चमचाभर सांडणं परवडलं का डबा सगळा सांडलेला परवडला? चमचाभर उचलणं सोपं आहे की नाही? हा बरं, ती मोहरी आहे, सांडली आहे का कधी कोणाची? डबा ज्यांना सांडलाय त्यांना कळणार. ते गोळा करायचं म्हणजे एक दिव्यच आहे बरं का. ते गोल 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 झाले असतं, ते इकडे तिकडे काय कमीत कमी पुढचा महिनाभर सापडते बरं का, जर खोलीत सांडली ना. चमचाभर सांडलं ते ना, आहे की नाही? खरं आहे काय, मनापासून असले खरं आहे. महिनाभर आपलं याच्या खाल्लं झाड, त्याच्या खाल्लं झाड, सापडतीचे मोहरीचे दाणे, महिना 1.5 महिना त्याच्यातच जातो. मग आता 1 किलो मोहरीचा अंदाज आणि त्या अंदाजावरती 1 चमचा मोहरी, त्या 1 चमचा मोहरी मध्ये जे काही आहे त्यातला 1 मोहरीचा दाणा म्हणजे आपलं आयुष्य आहे. कळलं? माऊली जे म्हणतात ना, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तो क्षण म्हणजे या मोहरीच्या दाण्या एवढा आहे. असं क्षण 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 जोडत 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 जर नाम घेतलं तर त्या नामानं काय साध्य होतं? तर माऊली म्हणतात, तेणे मुक्तीचारी साधी येणे. कशा? या आपण उद्याबरोबर संध्याकाळी 6 वाजता पहा. काल 2 सूचना आल्या, दोनही अत्यंत स्वागतार्ह आहे. एक म्हणजे हरिपाठ चालू आहे, त्यामुळे मला एका भगिनींनी सूचना केली की त्या निमित्ताने बुवा पसायदान म्हटलं जाईल दररोज, तर आजपासून आपण पसायदान म्हणू. त्याच्यानंतर माऊलींची आरती आणि मग आपली मंदिराची नित्याप्रमाणे देवर्षी नारदांची आरती. पसायदान म्हणून पसायदान झालं की आरती लावतो. मी सुरुवात करतो, सगळ्यांनी आपण एकत्र म्हणतो. आता विश्वात्मके व्यंकटी सांडो तयाल सत्कर्मी रतिमानवो भूतान परस्परे परो नैत्रचिवांसी दुर्गांसे तिमिरजानो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो
वांछित होते राहो प्राणी वाहो प्रगत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत भूमंडळी एक भूता कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोधेचे अनव ईरुषांचे चंद्रमेचे आंचन मार्कंडचे तापहीमन हे सर्वाय शिवा सज्जन सोयरे हो किं बहुना सर्वसुखी पूर्णभौमोनिति लोकी भजिसोवादि दुर्गी अखंडी आणि ग्रंथो मजीये विशेषी लोकीये पुष्पादृष्ट विजये ओवारेशी एक ब्रह्मणे श्री विश्वेश्वरायो आगौरीरथान प्रसादो येणे वरे ध्यान देवो सूर्या झाला येणे वरे ध्यान देवो सूर्या झाला येणे वरे ध्यान देवो सूर्या झाला मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा सेवेति साधु संत मधुवेदना आरती ज्ञानराजा गोपडे ज्ञान जगती गणेशि कोळी अवतार पांडुरंग आवडे विवे ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रणवती रमोदे विश्वब्रह्माची देवे राजनांदरी काही मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा ज्ञानराजा महाकैवल्य देवा सेवेति साधु संत मधुवेदना माझा आरती ज्ञानराजा जय जयाचे नारदा कीर्तन आचार्या जय जयाचे नारदा कीर्तन आचार्या हे माने
Thank you.